डिंपल डॉक्टर काय झालंय ना? डिंपे 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 डोळा उघड की ग. डिंपे आवा आवा लवकर वर या. आवा डिंपे. ए दीदी काय आलं? ए दीदी उठ ना दीदी. मम्मीला काय आलं मम्मी? दीदी उठ ना. डिंपे हे डिंपे. मंगल अगं अशी का वराडलीस ग? त्या बाय भुल्यानं माझ्या नातीला काय केलं तर नाही ना? अहो तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघतायत? मी काहीच नाही केलंय. तिला चक्कर आली आणि पडली ती. मग हे रगात कसं आलं आणि डोक्याला मार कसा काय लागला? ए अगं दीदी तू उठ ना ग दीदी. दीदी अरे तुझी किरडी ढासाळी तुझी, तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या, तुझी लाकडे गेली मसनात तुला जाळ्या नेऊन नदीला, तुझ्या किरडीचा मोडला बांबू लवकर. जर का माझ्या नातीला काय जर झालं ना तर तुझा मुर्दा मी इथंच बसवीन. मी आधीच सांगत होती की या भाई बुलव्यापासून तिला लांब ठेवा, पण माझं ऐकलं नाही का तुम्ही? ए डिंपे अगं डोळा उघड की ग. आईचं ऐकणार नाहीस का? तू म्हणली होती ना यापुढे आई मी तुला कधी त्रास देणार नाही. मग ऐक की ग. आता ग डोळा उघडणार. डिंपे ए अगं दीदी उठ ना ग दीदी. ए दीदी उठ ना. डॉक्टर सांगा ना तुम्ही काय झालं डिंपलला? अहो सांगितलं ना मी असं इथे बसलो होतो. डिंपल इथे बोलत होती आणि बोलता बोलता तिला चक्कर आली. ती पडली ते कपाट डोक्याला लागलं तिच्या आणि त्यावर रक्त आलंय. मंगल मी डॉक्टरांना घेऊन येतो. अरे बाबू आता एवढा मोठा डॉक्टर आहे ना घरात, मग दुसरा डॉक्टर आणायची काय गरज आहे? मी नाही डॉक्टर. नाही नाही नको. माझी लेक पोटूश आहे. यातलं ज्यांना कळतं ना त्यांना घेऊन या. अहो वाट कसली बघताय, जावा तुम्ही पटकन. येतो लगेच. ए बाय भुलविया, जर का माझ्या नातीला काय झालं ना तर तुझा मुर्दा आहे ना इथं ह्या भिताडातच बसवीन बघ, नाही तर तुझ्या नरडीचाच घोट घेईन. मलमपट्टी आपण मलमपट्टी करून येऊ. ते साहित्य घेऊन यायचं. हिला वर घ्या. अक्का तर पकडायला. डिंपे उठ की ग बाय. डिंपे डिंपे काय झालं का तुला? काळजी करू नका. असे प्रसंग येतात प्रेग्नन्सीमध्ये. डोक्याला थोडा मार लागलाय त्यामुळे थोडं रक्त गेलंय. मी गोळ्या लिहून देते, होतील त्या व्यवस्थित. आणि हो, त्यांची काळजी घेण्यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका, कारण 2 जीवाच्या आहेत त्या. नाही नाही. आणि आता थोड्या अशक्तही झाल्यात, त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही ताण येणार नाही याची काळजी घ्या. वय डॉक्टर द्या इकडे. मंगल मी डॉक्टरांनी सोडून येतो. डॉक्टर मला गोळ्या लिहून द्या तेवढ्या, म्हणजे मी घेऊन येतो. हो मी तुम्हाला लिहून देते. मला माहिती नाही तुम्हा सगळ्यांना असं का वाटतंय की मीच डिंपलचं काहीतरी केलंय. मान्य आहे, माझ्याकडून डिंपलची काळजी घेण्यात चूक झाली असेल तर मी हात जोडून माफी मागतो. पण एक शब्द देतो, इथून पुढे डिंपलची आणि माझ्या बाळाची नीट काळजी घेईन. ए बाय भुलव्या,
तू काय उपकार करत नाहीस हा? त्यांची काळजी घेणं तुझं कर्तव्यच आहे. जर का ह्यांना काय त्रास झाला ना तर तुझं मड इथं भिताडातच गाडीन बघ मी तुला, नाही तर तुझ्या नरडीचाच घोट घेईन. अहो आत्या, ते म्हणतात ना काळजी घेईन म्हणून, कशाला उगाच त्यांच्या मागं लागताय हो? अग ह्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहेत. ह्यो आत एक आणि बाहेर एक आहे, मुर्दा आतल्या गाठीचा. मला चांगलं माहिती आहे ह्यो कसा आहे त्यो. आजी, तुम्हाला मला काय शिवाय त्याच्यात त्या बाहेर जाऊन द्या. काय टिम्पल आजारी आहे, तिला आरामाची गरज आहे ना, आराम करू द्या तिला. प्लीज बंद बघते. होय होय, आई डॉक्टर बराबर बोलते. चल चल आपण बाहेर जाऊ, चल. अगं लय मुर्दा ह्यो गोड बोल्या बाय भलव्या. सोन्या चल चल. डॉक्टर हा, मी आहे. हे जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. त्या इन्स्पेक्टरने तुला एवढं समजावून सांगितलं तरी त्यावर तुझा विश्वास बसत नाही का? नाहीये. असं काय त्यात विश्वास न ठेवण्यासारखं? तो डॉक्टरच विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये. कळत नाही तुम्हाला एवढं? हे बघ, मला चांगलंच माहितीये ते डॉक्टरला कसं अडकवायचं ते. त्यामुळे तू या पैशाची काळजी करू नको. अशी कशी काळजी करू नको? हे पैसे सहजासहजी मिळालेले नाहीये. तो डॉक्टर किती शातीर याची कल्पना नाहीये तुम्हाला. एक तर तुम्ही त्याला एवढे पैसे देण्याचं कबूलच करायला नको हवं होतं. त्या नवरा बायकोने आपल्याकडून इतके पैसे लुबाडलेत, त्यात हे आणखीन पैसे द्यायचे आपण. मला तर असं वाटतं आपण त्या डॉक्टरच्या हातातले कठपुतली बनत चाललोय. तो नाचवतोय ना आपण नाचतोय. थांबा, मी तुम्हाला हे पैसे देऊ देणार नाहीयेत. तो डॉक्टर पळून जाईल हे पैसे घेऊन. एवढं सोपं नाहीये ते. मी त्या नीच माणसाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याने या जनार्दन गायकवाडवर हात उचललाय. माजी आमदार जनार्दन गायकवाडला किडनॅप केलं होतं त्याने. आणि तू मला मारण्यासाठी जी सुपारी दिली होती ना, त्या सुपारीच्या पैशा सकट. या टिम्पलने घाबरवलं होतं. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असं तर माझं काही खरं नव्हतं. आज माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लागली असती. पैसे घेऊन गावातून बाहेर जायचं होतं मला. हिचं काही झालं असं तर पैसे घेऊन गावाबाहेर पडेपर्यंत तरी हिचं जिवंत राहणं गरजेचं आहे. काय म्हणालात तुम्ही डॉक्टर? काय नाही, काहीतरी बोलत होते ना. ते हे तू लवकरात लवकर बरी व्हावी ना ते म्हणत होतो. तू पार्टनरच माझी, पण दोघांनी मिळून खूप प्लॅन केले. पैसे घेऊन इथून पळून जायचं होतं, त्यात तुझं हे असं झालं. मी तेच बोलत होतो. तुम्ही खरंच हेच म्हणत होते ना? दुसरं काय बोलत होते? नाही, हेच म्हणत होतो. तू नको उगाच डोक्याला ताण देऊ. अशक्तपणा किती आलाय बघ बरं तुला. जर का असाच ताण घेतला तर बाळावर परिणाम होईल. तू शांत आराम कर. मला माझी काळजी घेता येते. तुम्ही आधी सांगा तुम्ही काय बोलत होते. हे बघा डॉक्टर, मला एकटीला सोडून तुमचा पळून जायचा तर प्लॅन नाही ना. अरे वेडीस का डिंपल, काय बोलतेस? मी असं का करेन? अगं तू पार्टनरच माझी. खरं काय? मला भास झाला असणार. हा, कदाचित भासच झाला असेल तुला. ते काय, तू सध्या खूप विचार करतेस ना. एक मिनिट, जरा महत्वाचा फोन आहे. हॅलो डॉक्टर, पैसे तयार आहेत. रात्री येतो. ठीक आहे. कोणाचा फोन होता? ते हे कामाचा होता फोन एका. फोन आल्यानंतर तुमचा चेहरा एवढा का खुललाय?
तुमचा एवढा चेहरा केव्हा खुललेला असतो माहित आहे का? जेव्हा एखादी डील फायनल होणार असेल, पैसे मिळणार असतील तेव्हा. तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना डॉक्टर? टिम्पल वेडेस का? अगं तुझ्यापासून कशाला काय लपवू मी? तू पार्टनरच माझी. म्हणूनच विचारते ना. सांगा कोणाचा फोन होता? सांगतो, वेळ आल्यावर नक्की सगळं सांगेन. आजपर्यंत तुझ्यापासून काही लपवलंय का? नाही ना? काळजी घे. एक महत्वाचं काम आहे, आलोच करू. ठरल्याप्रमाणे करणार सगळं. हो साहेब, तुम्ही सांगितलेलं सगळं करेल. वाईकर, मांढरे, राऊत इतकीशी सुद्धा चूक नकोय. हो सर. हो सर. आज शेवटचा दिवस. नाम्याचा आज शेवटचा दिवस. मी पैसे घेण्यासाठी निघालोय. पैसे देताना काही हुशारी केली तर लक्षात ठेवा मी काय करू शकतो. हो, निघालोय मी. आपल्याला सगळ्या वाड्याची झडती घ्यायची आहे. सगळा वाडा बिंदून काढा. झडती अनवाड्याची? मम्मी, अगं पोलीस आले त्या वाड्याची झडती घ्यायला एवढ्या रात्री. राऊत, मम्मी आज जा. लाड, तुम्ही इकडे बघा. मांढरे, तिकडे शोधा. अहो साहेब, काय करताय? एवढ्या राज्याला कसली झडती घेताय? साहेब, तुम्ही ठरवलंय का आम्हाला सुखानं जगू द्यायचंच नाही ती? अरे ही काय येळे वेळ झडती घ्यायची आणि नुसतीच झडती घेताय? त्या बाई भुलवेला पकडा की एकदा तरी. आत्या, आहे अगं ते कशासाठी आल्या ते तर बघ ना. ए बाबू, अरे विचार ना त्यांना. वायकर, तुम्ही इथे काय करताय नक्की? इथे झडती घ्यायला आलाय? सर्च वॉरंट आहे का तुमच्याकडे? वाड्याची नीट झडती घ्या. कोपरा शोधून काढा. वायकर, तुमच्याकडे झडती घ्यायला काय परमिशन वगैरे काय आहे का? ही सगळी हवालदार डॉक्टर्सनी पकडायला आलेत की काय? नाम्या जेल मधनं पळालाय, त्याला शोधतोय आम्ही. जेवणाच्या वेळी एका हवालदारावर हल्ला केला आणि पसार झालाय तो. वा, मी तर उगाचच घाबरत होतो यांना इथे बघून, पण यांनी मला चांगली बातमी दिली. नाम्या, पोलिसांच्या तावडीतून सुटलास, पण माझ्या तावडीतून कोण सोडवणार? नाम्या, आता तुला कायमचा आराम. गायकवाड साहेब, घाबरू नकोस, कोणी नाहीये. मी तुझ्याशी दगा फटका करणार नाही शब्द दिलाय. ये. हे घे तुझे पैसे. माझा विश्वास नव्हता तुम्ही पैसे द्याल म्हणून. असं कसं नाही देणार डॉक्टर? तू खूप मोठं काम केलंस मला. माझा बदला घेण्यासाठी मी काही करू शकतो. माझा बदला घेणार नाही कशावरून? तू फक्त पैदा आहेस. खरा सूत्रधार तर तोय ज्यांनी माझी सुपारी तुला दिली, आणि लवकरच त्याचा मी बदला घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त माझा नाव येणार. येतो. डॉक्टर,
एवढा आंधळा विश्वास चांगला नाही. म्हणजे ते पैसे तर मोजून घ्यायचे. 10 करोड नाही येत ते. पहिली इन्स्टॉलमेंट आहे समज, बाकीची नंतर मिळेल. आणि त्या माझ्या ऑफरचं काय झालं? होणार आहे का तुझ्याकडून? कुठल्या कामाचं? माझ्या बायकोला संपवायचं आहे तुला. त्याचेही पैसे मी तुला लवकरच देईल. पैशांसाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि असंही तुमची बायको माझ्या डोक्यात गेली आहे. तुमचं काम लवकरच होईल. येतो. डॉक्टर काय ना झाले ते अजून. फोन पण उचलत नाही. डिंपल, ए डिंपल, बया किती हाक मारलं ग तुला? हा, पण तुझं हो नाही की चो नाही. शेवटी मॅच आले कटाळून तुझं जेवणाचं ताट घेऊन. जेवून घे चल. मम्मी मला ना आता भूक नाही, थोड्या वेळाने खाईल मी. ठेवते ते. आणि कधी भूक लागणार आहे तुला? अगं डिंपल, हे बघ पोटूशी बाईनी असं उपाशी राहू नये ग. हा, तुझ्यासाठी नाही, पोटातल्या बाळासाठी तरी खाशील ना. तू तशी नाही ऐकायची, मॅच भरती. बस 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 इथं बस. म्हणजे तू माझं ऐकणार नाही ना? मग हट्टीपणा काय फक्त तुला जमतो हे? मी आहे तुझी. अगं पोटातल्या बाळाची अशी हेळसांड करू नये, परिणाम होतो बघ बाळावर. आणि आता तुलाच काळजी घेतली पाहिजे की नाही त्याची? सांग बघू. मम्मी मला ना भ्या वाटतंय. ना खरंच चांगली आई होईल ना ग. म्हणजे तू बघ ना, आम्हाला लहानचं मोठं केलं, आमची काळजी घेतली, आम्हाला काय हवं नको ते विचारलं. मला हे सगळं करायला जमल ना? होईल ना मी चांगली आई? डिंपल डिंपल, अगं का नाही जमणार? ही बघ, बाळ होत नाही ना तवर असं प्रश्न पडतात बाईला. बया म्या बाळाचं समजा नीट करीन ना, पालन पोषण माझ्या हातनं नीट होईल ना. पण एकदा का बाळ झालं ना, आपलं काळीच कधी आईचं होतंय आपलं आपल्याला बी कळत नाही बघ. त्यामुळे तू नग काळजी करू, तू चांगली आई होणार आहेस. माझा आशीर्वाद आहे की तुझ्या पाठीशी. आणि डिंपल, बाळ झाल्यावर फक्त आईच नाही बदलत, बाप बी बदलतो. आणि एक करता खंबीर बाप म्हणून उभा राहतो बघ पाठीशी. आणि डॉक्टर तर आधीपासूनच समजूतदार आहेत, तुला काळजी करायची काय बी गरज नाही. धर, खाऊन घे बया. मम्मी म्हणते तसं खरंच बाळाच्या जन्मानंतर डॉक्टर बदलतील का? ती स्वीकारतील ना माझ्या बाळाला? डिंपल, अगं तोंड उघड की, कुठं हरवलीस? मम्मी तू डॉक्टरांना बघितलं का खाली? नाही बाया, मला तर दिसलं नाही. कुठं बाहेर गेले ते का? कामासाठी बाहेर गेलो होतो. पैसा. चला, तुम्हाला इथून घेऊन निघून जाण्याची वेळ आली.